सुप्रभात मंडळी. आपण बघत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या पुस्तकातलं प्रकरण दुसरं, म्यानमारमधला सर्जिकल स्ट्राईक, जो जून 2015मध्ये करण्यात आला होता. कालच्या पुढे सुरू करते. या कामगिरीशी सर्व वरिष्ठ अधिकारी संबंधित असल्याने कांगोला जायला निघालेल्या कमांडोजना इम्फालला जाण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्यात कोणत्याच अडचणी उभ्या राहिल्या नाहीत. कमांडोजसाठी युद्धाची सर्व सामुग्री जय्यत तयार होती याची लेफ्टनंट जनरल रावत यांनी खात्री करून घेतली. त्यामुळे स्वतःचं पूर्ण लक्ष फक्त स्वतःच्या कामगिरीवरच केंद्रित करणं कमांडोजना सोपं जाणार होतं, लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी सांगितलं. या कामगिरीसाठी निघालेल्या कमांडोचं तिथे वेळेवर पोचणं अत्यंत महत्त्वाचं होतं. बंडखोरांची 3 ठाणी एकमेकांना लागूनच बांधलेली होती. गुप्तचर यंत्रणेहून मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी तिथे 120 बंडखोर होते. फक्त 40 कमांडोसह तिथे जाऊन हल्ला करणं शक्य नव्हतं असं नाही, पण त्यात कमालीचा धोका होता. या कामासाठी कमांडोची निवड करायलाही मग लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना फारसा वाव नव्हता. कारण या कामगिरीसाठी गरज होती ती फक्त उत्तम कमांडोच नाही तर सर्वोत्तम कमांडोजची. 5 जूनच्या मध्यरात्री धाड घालण्याच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बारीक सारीक बदल केले गेले. ते सर्व कमांडोजना पुन्हा नीट समजावून दिले गेले. जी लक्ष्य ठरवली गेली होती त्यांच्यावर 5 जूनला हल्ला करण्याच्या बेत वरिष्ठांच्या संमतीने रद्द केला गेला. D-Day आता 2 दिवसांनी पुढे ढकलला जाऊन 9 जून ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यामुळे सर्व कमांडोजना बंडखोरांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. सर्व कमांडोज थोडी झोप घेण्यासाठी त्यांच्या बॅरेक्सकडे परतले आणि दिवसभरात पहिल्यांदाच लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना श्वास घ्यायला फुरसत मिळाली. एकंदर आखल्या गेलेल्या योजनेबाबत शक्य तेवढी जास्त सविस्तर चर्चा झाली. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्यांच्या सैनिकांना समजावून दिलं की त्यांचं मुख्य काम 8 जूनच्या मध्यरात्री जंगल असलेल्या आणि जिथून बंडखोरांची ठाणी व्यवस्थित दिसू शकतात त्या टेकडीवर जाऊन तिथे थांबायचं. 9 जूनच्या पहाटे अखेरचा जबरदस्त हल्ला करायचा अशी योजना होती. हे सगळं ऐकताना सोपं होतं असं वाटलं तरी लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांचं बोलणं ऐकताना सगळेच अस्वस्थ झाल्यासारखे दिसत होते. परक्या देशाच्या भूमीवर जाऊन कधी एकदा आपली कामगिरी आपण बजावतो आहोत याचीच ते कमांडोज वाट बघत होते. बरोबर ह्याच प्रकारच्या कारवाईसाठी लागणारं प्रशिक्षण मिझोरमच्या जंगलात आणि इतरत्र जाऊन त्यांनी वर्षानुवर्ष घेतलं होतं. थोड्याशा विश्रांतीसाठी ते सगळे परत जात असताना लेफ्टनंट कर्नल डेल्टा कमांडोजकडे बघत म्हणाले आणि बघतच राहिले, भारताच्या स्पेशल फोर्सेसमध्ये केवढी प्रचंड क्षमता आहे हे देशाला दाखवून देण्यासाठी त्यांची ही सगळी माणसं सज्ज झालेली होती. लेफ्टनंट कर्नल डेल्टा ब्रीफिंग रूममध्ये एकटेच उरले होते. समोरच्या नकाशाकडे त्यांनी नीट निरखून बघितलं. नकाशाचं नीट अवलोकन करण्याची त्यांची वर्षानुवर्षांची जुनी सवय होती. सर्वच प्रकारचे नकाशे बघत राहणं त्यांना आवडायचं. त्या नकाशांकडे एकटक बघता बघताच त्यातली वेगवेगळी ठिकाणं लक्षात ठेवणं आणि भराभर अंतराचा हिशोब करत राहणं यात ते अत्यंत वाकबगार होते. एखाद्या साध्यासुध्या कागदाच्या तुकड्यावरून भौगोलिक रचना जाणून घेण्याचं त्यांचं कौशल्य त्यांच्या टीमच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं होतं. खोलीतले दिवे त्यांनी बंद केले आणि स्वतःच्या क्वार्टर्सकडे ते चालतच निघाले. कदाचित पूर्ण रात्रीची आज आपल्याला मिळणार असलेली ही झोप शेवटचीही असू शकते. उद्या घ्यायच्या असलेल्या बदल्याच्या आधीची शेवटची झोप त्यांच्या मनात आलं. पॅरा SF सैनिकांनी त्यांना आधीपासूनच ठरवून दिलेल्या सरहद्दीजवळच्या स्टेज वजा परिसरात जाऊन थांबायचं असं ठरलं होतं. तिथूनच ते म्यानमारमध्ये प्रवेश करणार होते. कमांडोजच्या हालचालींमध्ये जास्तीत जास्त गुप्तता पाळायची होती. त्यामुळे बंडखोरांना आपल्या अगदी जवळ कुणीतरी येऊन थांबलं याची पुसटशी सुद्धा चाहूल लागणार नव्हती. तशी ती लागली असती
तर संपूर्ण कारवाईची पुरती वाट लागली असती. त्यामुळे सूड घेणं तर बाजूलाच राहिलं असतं, शिवाय आणखी काही सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले असते. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांना अजूनही ती वेळ आठवत होती. आम्ही सगळ्यांनी आपापली डोकी चालवली आणि बंडखोरांना फसवण्याची एक शक्कल शोधून काढली, ते म्हणाले. ईशान्य भागात लष्कराच्या ट्रक्समधून सैनिकांची नेहमी ने-आण केली जाते. तशाच प्रकारे कमांडोज एका ट्रकमध्ये बसून जाणार होते. हेलिकॉप्टर्सच्या वापराचा विचारही मनात आणणं शक्य नव्हतं, कारण त्यामुळे लगेच बंडखोरांचं लक्ष वेधून घेतलं गेलं असतं आणि म्हणूनच कमांडोजना तिथे पोचवण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करणं टाळलं होतं. ठरवली गेलेली प्रत्येक गोष्ट अतिशय गुप्त राखण्यात आली होती. या सर्व योजनांमध्ये सहभागी असलेले कमांडो सोडले तर इतर कुणालाही कुठल्याच हालचालींची किंवा डी-डेची माहिती दिली नव्हती. तसंच कोणत्या वाहनांनी कमांडोजना पोचवलं जाणार होतं, मणिपूरमध्ये आणि नागालँडमध्ये दोन्ही टीम्सची व्यूहरचना कशा प्रकारची असेल ह्याविषयी गुप्तता राखली गेली होती. 6 जूनच्या पहाटे अनेक प्रकारच्या सूचना कमांडोजना दिल्या गेल्या आणि काही बाबतीतलं सादरीकरणही करून झालं. त्यानंतर कमांडोज तिथून निघाले. सगळेच जण शस्त्रास्त्रांच्या भाराने अक्षरशः वाकले होते आणि ते गरजेचंही होतं, कारण कुठल्याही प्रकारची जोखीम पत्करणं शक्यच नव्हतं. निवडक अशा 64 जणांजवळ कार्ल गुस्टाव 84mm ह्या रॉकेट लॉन्चर्स, पुलेमॉट कालाश्निकोव्ह या मशीन गन्स आणि इस्रायली बिल्ट टार 21 असॉल्ट रायफल्स, कोल्ट M4 कार्बाईन्स आणि AK-47 बंदुका आणि अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर्स अशी भरगच्च युद्ध साहित्य सामुग्री होती. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्यांना हवी असणारी M4A1 ही बंदूक स्वतःजवळ ठेवली होती. त्याच्याहून लहान असलेली, पूर्णपणे स्वयंचलित आणि दर्जेदार अशी M16 असॉल्ट रायफल, शिवाय ह्या खास कामगिरीसाठी फाईन ट्युनिंग केलेली M4A1 कार्बाईन याही त्यांनी बरोबर घेतल्या होत्या. वजनाला हलकं असणारं, घातक शक्तीने परिपूर्ण आणि जवळच्या आणि मध्यम अशा दोन्ही अंतरांसाठी उपयुक्त असणारं हे शस्त्र जगभरातल्या सर्व दर्जेदार पथकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. अमेरिकन लष्करात सर्वत्र वापरलं जाणारं हे शस्त्र प्रायमरी इन्फंट्री वेपन म्हणून वापरलं जातं. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनाही चटकन सज्ज होणारं, तातडीनं प्रत्युत्तर देणारं हे शस्त्र खूप उपयुक्त वाटलं. या हल्ल्यासाठी सज्ज असणाऱ्या कमांडोज जवळच्या शस्त्रसंभारात इस्रायली युजी सायलेन्स्ड सबमशीन गन्स पण होत्या. त्यामुळे बंडखोरांच्या कॅम्प्स बाहेरच्या पहारेकऱ्यांना अलगद टिपता आलं असतं. गॅलिल 7.62 mm स्नायपर रायफल्सचाही त्यांच्या जवळच्या शस्त्रांमध्ये समावेश होता. SF-च्या टीम्स लष्करातल्या सर्वोत्तम शस्त्रसज्ज टीम्स असतात आणि ह्याचा प्रत्यय त्या दिवशी आलाच. त्या दिवशीही त्यांनी भरपूर शस्त्रसाठा आणि दारुगोळा स्वतःजवळ ठेवलेलाच होता, कारण बंडखोरांना जास्तीत जास्त शासन करायचं ठरलं होतं. कमांडोजनी त्यांच्या रायफल्स खांद्याला अडकवणं टाळलं होतं, कारण हातातल्या शस्त्राने लगेच प्रत्युत्तर देता येतं. म्हणूनच ते खांद्याला न अडकवणंच त्यांना अधिक सोयीचं होत असे. गोळीबार करताना या गोष्टीला फार महत्त्व होतं. या सर्व शस्त्रांबरोबरच सैनिकांच्या पाठीवरच्या बॅग्समध्येही जास्तीची युद्धसामुग्री आणि दारुगोळा भरलेला होता. शिवाय लढाईच्या काळात गरजेचा असणारा अन्नसाठा, औषधं आणि पाणी हे सगळंही त्यांच्याबरोबर होतंच. ते सर्व सैनिक हलक्या फुलक्या सामानासकट स्वतःचा प्रवास करू शकणारच नव्हते. स्वतःच्या जवळचं शस्त्रांचं वजन सोडून शिवाय आणखी 40 किलो सामान त्यांच्याजवळ होतं. एवढ्या सगळ्याचा भार पेलत ते सर्वजण त्यांना म्यानमारच्या सरहद्दीजवळ घेऊन जाणार असलेल्या आणि इंजिन्स आधीपासूनच चालू असणाऱ्या ट्रक्सकडे निघाले. ते सर्व ट्रकमध्ये चढणार तेवढ्यात लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्यांच्या हातातली त्यांची M4 त्यातल्या एका कमांडोच्या हातात दिली. त्यांच्या या कृतीचा अर्थ त्या कमांडोच्या लगेचच लक्षात आला आणि पुढे ते काय करणार होते हेही त्याला पक्क माहीत होतं.
लेफ्टनंट कर्नल डेल्टा गुडघ्यांवर बसले आणि त्यांनी जमिनीवर ओठ टेकवले. प्रत्येक कामगिरीवर जाताना ते न चुकता ही रीत पाळत असत. या भूमीने ते पाडणार असलेल्या कर्तव्यासाठी त्यांना एक मित्र बनून मार्गदर्शन करावं यासाठी केलेली ती प्रार्थना असायची. 7 जूनला पहाटे 3 वाजता त्या सर्व युद्धसज्ज कमांडोजना त्यांच्या ट्रक्सनी ठरलेल्या जागी उतरवलं. त्यांचं लक्ष असलेली बंडखोरांची ठाणी अजून बरीच दूर सीमेच्या पलीकडे होती. ज्या टेकडीच्या माथ्यावर जाऊन त्यांना थांबायचं होतं तिथवर जाण्यासाठी त्या सगळ्यांना अजून 40 किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर पार करायचं होतं. तिथे पोचल्यानंतर प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी बंडखोरांच्या ठाण्यांची त्यांना व्यवस्थित टेहळणी करता आली असती. एक कर्तव्यदक्ष सैनिक या दृष्टीने लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी कायमच स्वतःला सिद्ध केलं होतं. पण पुढचे 48 तास त्यांच्या कौशल्याचा आणि त्यांच्यातल्या नेतृत्व गुणांचा अक्षरशः कस पाहणारे ठरणार होते याची त्यांना निश्चितच जाणीव होती. या हल्ल्याची फलश्रुती त्यांच्या हातात होती आणि त्याचबरोबर जी तरुण मुलं त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार होती त्या सगळ्यांची आयुष्यही. शिवाय या सगळ्यांच्याही दशांगुळं वरच असणारी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे देशाची प्रतिष्ठा. तो अस्पर्श अमूर्त घटक जो सैनिकांसाठी कायमच अग्रक्रमावर असतो. 7 जूनच्या सकाळी उजाडताच सर्व कमांडोजनी त्यांना सरहद्दीकडे नेणाऱ्या डोंगर भागातून वर चढायला सुरुवात केली. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांनी त्या सगळ्यांच्या चालण्याची एक विशिष्ट गती ठरवून घेतली होती आणि ती कमी होणार नाही यावर त्यांचा कटाक्ष होता. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या मनात त्यावेळी त्यांच्या कामगिरीशिवाय दुसऱ्या कुठल्याच विचारांना थारा नव्हता हे त्यांना अजूनही आठवते. पण तरीही मधूनच एक विचार त्यांना अस्वस्थ करत होता, त्यांच्या आईचा विचार. त्या काळात त्यांची आई गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. येत्या 2 दिवसात त्यांच्या गावाजवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन होणार होतं. लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या वरिष्ठांपैकी कुणालाही ही गोष्ट माहीत नव्हती आणि ह्यावेळी स्वतःच्या कुटुंबियांजवळ असण्यासाठीची रजा मागण्याचा विचार एकदाही लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांच्या मनाला शिवला नव्हता. त्यांचं पूर्ण लक्ष या मोहिमेतच गुंतलेलं होतं. पॅरा SF ची टीम सरहद्दीजवळ पोचली. त्यावेळी अंधार पडायला सुरुवात झाली होती. बाहेरचं तापमान जवळजवळ 25 डिग्री अंशापर्यंत उतरलं होतं. म्यानमारच्या दिशेनं आलेली वाऱ्याची मंद झुळूक सगळ्यांना जरा ताजतवानं करून गेली. सगळं काही वेळेच्या कोष्टकात व्यवस्थित बसलं होतं. त्या रात्री भारतीय सरहद्दीवरच थांबून दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जूनला उजाडल्याबरोबर त्या सगळ्यांनी म्यानमारची सरहद्द ओलांडली. आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्या परकीय भूमीवर लेफ्टनंट कर्नल डेल्टा आणि त्यांचे सैनिक डोंगराळ भागात आणि जंगलात 6 किलोमीटर चालत होते. या सर्व कामाची त्यांनी कसून तयारी केली होती. त्यांच्या सविस्तरपणे आखलेल्या योजनेनुसार मणिपूरच्या सरहद्दीजवळच्या एका खेड्यातून त्यांनी 2 गार्ड्स बरोबर घेतले. त्या गार्ड्सना बर्मीज भाषा उत्तम बोलता येत होती. त्या घनदाट जंगलातून पुढे जाताना सैनिकांच्या वाटेत येणाऱ्या सर्व वाटा आणि वळणं या दोन्ही गाईडच्या पूर्ण परिचयाची होती. त्या दोघांचं ज्ञान आणि लेफ्टनंट कर्नल डेल्टा यांची तीव्र स्मरणशक्ती या दोन्हीमुळे कमांडोचं हे पथक योग्य त्या दिशेनं जात राहिलं. त्या सगळ्यांच्याच मनाची पुढे येईल तो प्रत्येक अडथळा पार करण्याची तयारी होती. पण सुदैवाने आतापर्यंतही ते निर्धोकपणे पुढे चालत जात होते. पण लवकरच एका ठिकाणी त्यांना थांबावं लागलं. भारत आणि म्यानमार यांच्यात सीमारेषा